तो घोषित केलाय म्हणजे एक अतिरिक्त धावेने मात्र भर पडली जाते आणि एक लेग वैशाली एक धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा ॲड केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशच्या अकाउंट ओपन केला जातोय. टीम जिथे संघाचा पहिला चेंडू नो फेकला आहे तो म्हणजे मानगाव संघाच्या गोलंदाज चैतन्य आणि यशावरती फ्रीटचा चेंडू आणि थेशावरती चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर आलाय बॅट्समन दर्शनच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळती आहे. सावून पोचली आहे ती 8 वरती. 8 डबा धाव फलकावरती. तर मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक मी निश्चित विनंती करेल, पंचांना देखील विनंती करेल की आपण 20 मिनिटामध्ये पहिली इनिंग क्लिअर करायलाच हवी आहे. पंचांना देखील माहिती आहे नियमांचं पालन, टायमिंगचं वेळेबंद. हा देखील चेंडू चांगला सुरेख पाहायला मिळाला. वेगाने बीट केलं इथे आला चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या संगतीने धाव फलक स्थिरावलंय ते अवघ्या 8 अंकावरती. लोपर फुटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्सच्या कव्हरला चेंडू चाललाय दंदन करत. इथे देखील आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 12 वरती. फक्त आणि फक्त दिशा द्यायचं काम केलं फलंदाज दर्शनने. गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळते. दर्शन हा फलंदाज दर्शन द्यायचा असेल गोलंदाजाला प्रसाद देतो असंच म्हणावं लागेल. आता हा देखील अजून एक मोठा बिग हिट दर्शनच्या बॅटमधून. हवाई सफर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलेला हा षटकार. षटकार आला अरे या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 वरती पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आपल्याला. 1 नो+1 अशा टोटल 18 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ धावार्थ समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि 18 धावा धाव फलकावर. अजून एक कव्हरच्या डोक्यावरून दीपेक्षा कव्हरला एक टप्पा घेत चेंडू चालला बाउंड्रीच्या बाहेर. अजून ते मिळतील 4 चौकार. बाबीस धावा पुस्तकावरती पाहायला मिळती आहे. हा जिताना हा देखील फुलटा चेंडू होता. लोअर फुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. यस आपण बघतो रोशन ईशानच्या मागे उभे आहेत. एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर बिनबाद 23 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय राजेंद्र. राजेंद्र आलेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय दानसिंग डाऊनने. लॉंगॉनला झालेली फिल्डिंग
आणि थेसा मोबदला आपला पाल बेलतो आलाय तिथे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर समाचार घेतला बॅट्समन दर्शन आणि त्याच्यानंतर पुनश्च एकदा दुसऱ्या ओव्हरला सोडत होते. पहिल्या चेंडूवरती लगवलेला चौकार आपण पाहतोय मॉन्टी दादा त्याचबरोबर विश्वनाथ दादा आपण रजा घेत आहेत आणि ही तुला एकदा ठोकलाय दर्शनच्या बॅटमधून हवाई सफर. चेंडू सी मारेशा बाहेर आउट ऑफ द पार्क आलाय षटकार. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 33 धावसंख्येवरती. 8 चेंडू 31 धावसंख्येवरती वैयक्तिक केली करतोय दर्शन. अजून एक तडाखा इथे देखील चेंडू लॉंग ऑफच्या ठोक्यावरून ठोकलाय दर्शनचा ब्रँड दाखवणारा अजून एक षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 39 वरती आणि आपण दर्शनचा विचार केला तर 9 चेंडू आणि वैयक्तिक 37 धावसंख्येवरती खेळतोय. 9 चेंडू 37 धावसंख्येवरती खेळतोय म्हणजे या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळेल का. यस निश्चितच आपण पाहतो आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत की या स्पर्धेमध्ये या मैदानावरती भरपूर जणांचे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले. हा देखील समोर 20 शेपमध्ये अलॉंग द कार्पेट नाही अडवला चेंडू. अडवण्यामध्ये यश आला. एक सिंगल वेगाने कंप्लीट मात्र केली आहे. एक सिंगलच्या वतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 40 या धावसंख्येवरती. 40 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील लोवर पोल्टा चेंडू 20 शेपमध्ये लॉंग ऑफला फिल्टर तैनात आहेत. एकच सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे. टीम जिथे आपण पाहतोय हा देखील फटका सजवलाय आणि अक्षरशः पंच 2 मिनिटं थांबा. यस कॅमेरामॅन आपण चेक करा. यस पंच 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं सर आपण लगेचच क्लिअर करू कशा पद्धतीने असेल का असेल. यस पंच सेफ आपण पाहतोय मग निश्चितच इथं 2 धावसंख्या मिळेल. 2च ना पंच 2 धावसंख्या ॲड होईल. 2 धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 43. एक धाव का यस सॉरी एक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 अंकावरती. षटक क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर
हे टोटल रन किती आलेत? इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल किती 44 ना 46 का 46 या धावसंख्येवरती 46 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज जीवन आपण पाहतोय. अजून एक मोठा फटका, परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा गलती करतायत. चुका वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. इथे देखील आल्यात एकूण टोटल 3 धावा आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 49 या धावसंख्येवरती. आणि आपण विचार केला तर 12 चेंडू आणि दर्शन ठाकरे वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 46 वरती गेलत आहेत. इथे देखील फटका दर्शेदार पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवलाय आणि इथे मात्र एक सिंगल आता वेगाने कंप्लीट होईल. एक सिंगलच्या वतीने धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 50. म्हणजे पाहायला गेलं तर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. परंतु आता पाहायला गेलं दर्शनचं देखील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या झाली 50 आणि दर्शन वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती गेलतोय. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि हे ते चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे हलशालभूत नजरेने पाहत राहिला दर्शन देखील. आणि हे ते देखील चेंडू आलाय निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावला आहे 50 या धावसंख्येवरती. 50 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती एक टप्प्या अखेरीस चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा दर्शनसाठी. ज्याने चांगली बॅटिंग करून एक पहिली अर्धशतकीय केली या स्पर्धेमध्ये. शिवसेना चषकामध्ये पहिलं अर्धशतक पटकवणारा आपण पाहतोय दर्शन ठरलाय. इथे देखील आलाय षटकारच्या मदतीने ओव्हर क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 वरती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज दीपक. आपण पाहतोय आडव्या बॅटीतून प्रहार चढवला अनिकेतच्या बॅटमधून, परंतु फिल्डिंग चांगली झाली की काय हे देखील आता पाहावं लागेल. पंचाचा इशारा बाकी आहे. दीपक आपण पाहतोय इथे देखील पंच काय आहे बा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 62 या धावसंख्येवरती. 62 रन्स ऑन स्कोअर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एकही विकेट गेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अड्या बॅटीतून बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलोउतरामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, तो अडवण्यामध्ये यश आले. दीपक यांना एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 63 अंकावरती. हा डिटर बॅट्समन आपण पाहतोय फलंदाज जिथे टीमचा छाने अद्यापर्यंत पहिला अर्धशतकीय खेळी 50 धावसंख्येची वैयक्तिक खेळी करत असताना तो दर्शन ठाकरे आपण पाहतोय. समोर चेंडू लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. एका सिंगलवर समाधान मानावं लागलं. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या
पुनश्च जाऊन पोचली आहे ती 64 या धावसंख्येवरती. 64 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते आजच्याच. फुलटॉस परंतु फटका फसला आहे आणि स्वतःच्या फलुद्रामध्ये झेल देखील कॅरी केली आहे. संपवला बॅट्समन. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर. दीपकला मिळालेली सफलता. पहिल्या विकेटचा पहिला हादरा टीम जिते संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जिथे संघाचा आपण पाहतोय. वैभव मैदानामध्ये दाखल झालाय. वैभव मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. धापर्यंत काही चेंडूचा खेळ शेष. लोपर फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. रोशन आपण पाहतोय चेंडू घालले येतील. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाते. जाऊन मात्र पोचती आहे 65 या धावसंख्येवरती. 3.5 चेंडूचा खेळ समाप्त. 65 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धाचा पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा चेंडू आणि ही ते निर्धाव चेंडूची संगत होते. षटक क्रमांक 4चा देखील खेळ संपलाय. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला आपण तर तब्बल 65 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 66